जान्हवी, अगं काल मला झोप लागली, याचा अर्थ आपण एकमेकांची सगळी दुखणी बरी करू शकतो असं वाटायला लागलंय का तुला? काय श्री, गवती चहा घातलाय, तुला चालेल ना रे श्री? हो हो. नाही तुला आवडत नाही, पण जान्हवीसाठी केलाय का वेगळा करू? नाही चालेल. वहिनी मला पण देना चहा जरा 2 घोट. हो हो आणते. थँक्यू. घे. बरं, चहा बरोबर बिस्किट नेऊया का वेगळा काही नाश्ता करू? नको इंदू वहिनी, जास्त बिस्किट खाऊन मग जेवायची नाही जान्हवी. हो जेवायची नाही. गवती चहा घातलाय का ह्याच्यात? अरे तुला मी विचारलं ना, तू होई म्हणालास. तुझं लक्ष कुठे आहे श्री? श्री, मोठी आई श्री. अगं गेले कित्येक महिने जान्हवीनं मला श्री अशी हाक मारलीच नाहीये. आहो श्रीरंग असंच म्हणते ती मला. हो, आत्ताच मलाही जाणवलं ते. पण असं कसं म्हणाली असेल ती? चुकून म्हणाली असेल का? म्हणजे आमचं सगळ्यांचं ऐकून? का तिला आठवलं असेल? तिला सगळं आठवलं असेल ही आशा तर मी सोडूनच दिली. श्री, असं का म्हणतोयस? अगं बेबी आत्या, जान्हवीची स्मरणशक्ती पूर्ववत झालीये ह्याचा आपण कुठलाही प्रूफ देऊ शकणार नाही आहोत. आणि आता त्याचा तसा फरकही पडणार नाहीये. फरक पडतो श्री. म्हणजे इंद्रायणी मॅडम आणि मोठी आई यात खूप अंतर आहे रे. आणि ते अंतर कमी व्हावं असंच वाटतं ना आपल्या सगळ्यांना. हो श्री, मलाही ते कावेरी मॅडम ऐकलं ना की कसं तरीच वाटतं. म्हणजे त्या हाकेशी त्या ऍक्सिडेंटचं आणि त्या सगळ्या दिवसांचं असोसिएशन झालंय. मला तर असं झालंय ना की कधी एकदा जान्हवी मला बेबी आत्या म्हणेल. हो ना, आणि अनेकदा सांगितलं रे आम्ही तिला, पण जमलं नाही रे पोरीला. हो, आणि त्याबद्दल तक्रार नाहीये काही आमची. म्हणजे अचानक अशा अनोळखी बायका समोर आल्यानंतर जवळकीने कशी हाक मारेल ती आम्ही अगदीच समजू शकतो. पण मनातली आशा इच्छा जात नाही ना. हो ना, मनातली आशा आणि इच्छा जात नाही ना. नाही, मला सुद्धा तिला सगळं पूर्वीचं आठवायला हवंच आहे. पण माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आपण त्याशिवाय सुद्धा तिच्याबरोबर आनंदात राहूच शकतो. आता काय, निसर्गाला त्याचं काम करायचंय तेव्हा तो करेल. आपण घाई करण्यात काहीच अर्थ नाही ना. पण तरी श्री, ती अचानक तुला श्री का म्हणाली असेल? बघूया, सध्या आपले प्रश्न आपल्याकडेच ठेवूया. बघू, आठवेल तिला हळूहळू सगळं. चला, गवती चहा घातलेला चहा घेऊन जातो. श्री, आम्ही येऊ तुझ्या बरोबर? हो चला की. महिला मंडळ परवानगी कसली मागताय? चला. जान्हवी, अगं काय करतेस तू? आराम कर बरं. आणि या सगळ्या कुठे गेल्या? तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं इथे बसून. जान्हवी, आज शाऊट ना हुआ. तू आता चहा पी आणि आराम कर. चल चल चल. काय शोधतेस तू? अहो, माझं ते 3 पदरी मंगळसूत्र कुठे गेलं मोठी आई? काय म्हणालीस? ते 3 पदरी मंगळसूत्र. नाही ते नाही. त्याच्या नंतर काय म्हणालीस? सापडत नाहीये ते. नाही ते नाही. त्याच्यानंतर काय म्हणालीस? मोठी आई, जान्हवी, तुला आठवतंय तुझं मंगळसूत्र? हो, माझं 3 पदरी मंगळसूत्रही आठवतंय आणि
तुम्ही मला हेड मसाज करायचा तोही आठवतोय बेबी आत्या. तुमचं पार्लर सुरू झालं होतं तेव्हा पहिला प्रयोग माझ्यावरच केला होतात ना. पुन्हा एकदा हेड मसाज करून द्या ना, माझं डोकं खूप जड झालंय. जान्हवी, मी बरोबर बोलते ना सगळं? हो हो, तू अगदी बरोबर बोलतेस. आणि आत्ताच उलट सगळं बरोबर बोलतेस तू. मी सरूला स्वतःहून सांगणार आहे, तो जो काही तू अंगारा लावतेस ना तो लाव बाई सगळ्यांना. हो ना, इतक्या आनंदाची सवय नाही राहिली. आपल्यालाच आपली दृष्ट लागेल. मी तर तिला सांगणार आहे, अख्ख्या घरभर उडव अंगारा. चला वंसा, हे सगळ्यांना सांगायला हवं. हो ना, हे नाही सांगितलं तर पाप लागेल ना आपल्याला. हो, पाप लागेल. हो, चला 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 चला. अहो वंसा, चला चला. बोल ना काहीतरी. काय बोलू? काही गप्पा मार माझ्याशी. जुन्या आठवणी काढ. शाब्दिक खेळ कर. एखादा प्रश्न विचारल्यावर त्या क्षणी माझ्या मनात काय येतंय हे विचार. तू काहीही बोल. आता माझे बोलायचे दिवस संपले. म्हणजे म्हणजे इतके दिवस तू बुजलेली होतीस तेव्हा मीच बोलत होतो. आता तुला सगळं आठवतंय म्हटल्यानंतर आता तू बोलायला लागणार ना पूर्वीसारखी. त्यामुळे मला बोलायची संधी कुठे मिळणार? गप्प बस हा श्री. बघितलंस, झाली सुरुवात मला गप्प करायला. काही तुला सगळं आठवतंय? हो, म्हणजे कळेल हळूहळू. मी आठवतोय ना? तीच जरा खात्री वाटत नाही. म्हणजे बाकी सगळं आठवतंय. जान्हवी,
चलो मी येते. बाय. ए जान्हवी, हा? तू आपला आपण रस्ता क्रॉस करशील ना? करे. आणि तर तू आहेस ना, तर मला कसलीच भीती वाटत नाहीये. मी तुला एक शब्द सांगेन, त्यावर विचार न करता तुझ्या मनात जे येईल ते लगेच सांगायचं. रस्ता May I help you? आत्मविश्वास. गाड्या माझं ड्रायव्हिंग. ड्रायव्हिंग तू तुझं अर्धवट राहिलेलं वाक्य पूर्ण करू शकणार नाहीयेस. मुळात आता तू तिच्याकडे आत्मविश्वासही नाहीये आणि गाडी चालवण्याचा तो सेन्सही तिच्याकडे नाही. म्हणूनच सध्या तरी जान्हवी तिचं गाडी शिकणं थांबवणार आहे. चिडलेला तू. मी प्रेम, फक्त प्रेम. आठवणी मला भीती वाटते. प्लीज. भूतकाळ, भविष्यकाळ, आपण दोघं. आपण दोघं. ओ तुम्ही. बस स्टॉप. बस स्टॉप. छत्री. छत्री. पाऊस. खूप खूप पाऊस. आपला, आपल्यासाठी पडलेला. ज्याला आपल्याही आधी कळायचं आपल्याबद्दल. आणि आपली भेटायची वेळ झाली की हटकून पडायचा. आणि माझी तुझ्याकडे जी छत्री होती ना, ती छत्री तू मला परत देऊच नयेस अशी त्याची इच्छा होती. अच्छा, म्हणजे जीव त्या छत्रीत अडकला होता. तर छत्रीवाली. छत्रीवाली. काय झालं? डोळ्यात साठवून घेतोय तुला. पण मी तर इथेच आहे. पण आता पुढचे काही तास नसशील ना तू. अरे बापरे, मग आता काय करणार? आठवणींसोबत जगेन. ए नाही, नको. कारण कितीही चांगल्या असल्या तरी घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या. त्यांना तिथेच ठेवूया. श्री, मला प्रत्येक क्षण आठवतो असं नाहीये. पण तसा तर एरवीही आपल्याला प्रत्येक क्षण आठवत नाही. महत्वाच्या गोष्टी, महत्वाचे क्षणच आठवतात ना. आणि माझ्यासाठी तू मला भेटलास, ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भेटीचा तो पहिला क्षण मला आठवतोय. आपण फक्त नजरेतून एकमेकांशी बोलायचो तो क्षण आठवतोय. तू निघून जायचास ना, तेव्हा मनात जी वेदना उमटायची ती आठवते. आणि तू दिसलास की मनाला शांतता मिळायची तीही आठवते.
आणि ह्या सगळ्यात मी समाधानी आहे. मी पण. तेव्हा आता रिव्हर्स गिअर मध्ये गाडी चालवायची नाही. हा, पण तरीही दर 6 सेकंदांनी रेअर व्ह्यू मध्ये बघायचं. आणि नजर सतत समोरच्या रस्त्यावर असली पाहिजे. ओके ओके. बरं चल निघू का, उशीर होतोय आता. हं. संध्याकाळी भेटूया, इथेच थांबते. इथेच नको, तिथे. तिथे? हं. कुठे? आपल्या बस स्टॉपवर. Yes, yes. Sriranga sir will definitely meet you. Maybe on 22nd of this month. Yep. Can you please meet him for lunch? Yeah, sure. Oh, there he is. Hold on a sec, Martin. Hold on a sec. हाय. Hi. कोण आहे? मार्टिन. Hold on a sec, Martin. Hi, Martin. Yeah, I'm good. How are you? Excellent, excellent. Yeah, let's meet up. Yeah, this time it's in my country. Okay. Yeah, I'm going to visit your country too. And I'm going to come with my wife. Yes. Yeah. Okay, see you then. See you. Bye. झाली मीटिंग फिक्स? Yes. क्या बात आहे. अरे ही मीटिंग फिक्स होणं फार गरजेचं होतं आपल्यासाठी. हो ना. अरे आपल्या प्रोडक्टला आपण बाहेरच्या देशात नेतोय, त्यामुळे आपल्या प्रोडक्टला योग्य ते मार्केट मिळणं आणि ते बूस्टअप होणं हे फार गरजेचं आहे. नाही मनीष, जगात फक्त एका गोष्टीची गरज असते, प्रेम. हा मनीष, अरे आपल्याला कशाचीच गरज नसते. इतर कुठल्याही गोष्टीशिवाय माणूस जिवंत राहू शकतो, पण प्रेमाशिवाय जगू शकत नाही. श्री, काय झालंय तुला अचानक? प्रेम. आणि अचानक नाही, पूर्वीच. फक्त त्यातल्या पूर्णत्वाची आज जाणीव झाली मला. मनीष, मी प्रेमाशिवाय जगूच शकत नाही. जान्हवी शिवाय मी जगूच शकत नाही. आणि आज ही जाणीव होण्यामागे काय कारण आहे? कारण मनीष, जान्हवीला सगळं आठवतंय. बरंच आठवतंय. काय सांगतोस? फॅन्टॅस्टिक. येस. म्हणजे अचानक आपण म्हणजे जान्हवी असं आपणहून अनेक गोष्टी सांगायला लागली रे. आणि अचानक असा काळा पडदा दूर केल्यासारखं वाटलं. मनीष, 6 महिने मनीष. तो 6 महिन्यांचा काळ ना असा 6 तासात नाहीसा झाला. पुन्हा एकदा जान्हवीच्या नजरेत मला माझी ओळख पटली. श्रीरंग गोखले म्हणून नाही मनीष तिचा श्री म्हणून. आणि मग माझ्या लक्षात आलं मनीष, की मी इतके दिवस फक्त तिच्या नजरेत ते प्रेम शोधत होतो, आठवणी नाही. त्या सगळ्या आठवणी, ते सगळे प्रसंग तिला आठवलेच नसते तर काय बिघडलं असतं आयुष्यात? कदाचित काहीच नाही. पण तिच्या नजरेतलं ते प्रेम, ती ओळख मला जाणवलीच नसते ना मनीष, तर खरंच खूप काही बिघडलं असतं. अभिनंदन श्री, तुझं मनापासून अभिनंदन. मी जान्हवीला फोन करू? चालेल ना? हो, कर की. श्री, एक सांगू, आता तुम्ही दोघेही कुठेतरी दूर जाऊन या. खरंच. अरे आम्ही इतरांपेक्षा दूर आहोतच रे.
आम्ही आम्ही आमच्या जगात आहोत. एवढा रिलीफ मिळाला असेल ना तुम्हाला. अर्थात ती त्या दुखण्यातून बाहेर पडली याचाच रिलीफ मला जास्त आहे. आय नो. मग आता काय सेलिब्रेशन? आता यापुढचा प्रत्येक क्षण मला सेलिब्रेट करायचा आहे. प्रत्येक क्षण. पुढच्या क्षणी काय घडणार आहे हे इतकं आपल्या हातात नसेल ना, तर मग आहे तो क्षण मला भरभरून जगून घ्यायचा आहे. आणि जान्हवी बरोबर असताना लाईफ इज अ सेलिब्रेशन. इट इज, इट इज. तथास्तु. मी आलोच, जान्हवीला फोन करून येतो.